नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ईस्ट इंडिया पॉडकास्टर्सच्या चॅनलवरती. माझ्यासोबत आहेत माझे मित्र आनंद आणि साहिल. आणि आज म्हणजे किती 18 वर्षानंतर, 17 वर्षानंतर 18व्या वर्षी जर्सी नंबर 18 फॉर अ रिझन, हम्म. विराट कोहलीचे फॅन्स, आरसीबीचे फॅन्स यांचा तो दिवस आलेला आहे. आणि म्हणूनच आज मी रेड घालून बसलेलो आहे तुमच्या समोर. हम्म. तर फक्त मी नाही, तर माझे मित्र, आरसीबीचा प्रत्येक फॅन, विराट कोहलीचा प्रत्येक फॅन, इनफॅक्ट क्रिकेटचा प्रत्येक फॅन, प्रत्येक अॅनालिस्ट, प्रत्येक एक्सपर्ट हा या मुवमेंटसाठी थांबला होता की आरसीबी आणि विराट कोहली हे डिझर्व करतात वन अँड ओनली प्लेअर इन द हिस्ट्री ऑफ IPL जो पूर्ण सीझन एका टीमकडून खेळलेला आहे. वन अँड ओनली द ग्रेट विराट कोहली. आणि तो नक्कीच हे डिझर्व करतो. आणि आम्ही सगळे खुश आहोत. आपण काल पण मॅच जिंकल्यानंतर पाहिलंच की प्रीती झिंटापासून प्रत्येक फॅन, पंजाब किंग्ज सॉरी पंजाबचा असो किंवा बँगलोरचा असो, हम्म. प्रत्येक जण खुश होता. आणि नक्कीच तो दिवस, कालचा जो दिवस होता, तो सेलिब्रेट करण्यासारखा होता. तर आपण मॅचबद्दल तर बोलणार आहोतच. मला सर्वात पहिले विराट कोहलीबद्दल विचारायचंय माझ्या मित्रांना साहिल आणि आनंद. हम्म. तुमच्या कशा फिलिंग्ज आहेत? सो आनंद. जसं तू बोलला 18व्या वर्षी अ, हे झालंय. 18 नंबर जर्सी 18वं वर्ष हा. आणि मी ऍस्ट्रॉलॉजीवर जास्त बिलीव्ह करत नाही, पण मी एक ऍस्ट्रॉलॉजिकल हे बघितलं होतं की दिस इज द इयर ऑफ 9. म्हणजे 2025 इज इक्वल टू 9. 18वं सीझन 1+8 9. आणि रेड कलर 9, म्हणजे हा मार्सचा नंबर असतो 9. हम्म. सो रेड कलर, दोन्ही रेड जर्सीज तुमच्या ह्याच्यामध्ये होत्या, फायनलला होत्या. तर बरोबर. एक मोठे अजून एक ऑस्ट्रेलियाचे अजून एक आहेत. सांगतो. तीन हा सहा हा 3 जूनला मॅच होती, सो 3+6 पण 9 असतात. हा. सो हो हो, क्या बात. ते काहीतरी होतं, म्हणजे नाही, मी बरं, तितकं अजून एक बिलीव्ह घ्या. नाही करत, बट एक अजून एक घ्या, 2025. हा, तो मी तर तेच पहिलेच म्हटलं बरोबर. ना, बोलला, टू पहिले तेच झिरो टू बोलला तो. फाईव्ह अच्छा, इज हां, 9. राईट. 18वं सीझन 9. आणि हम्म. हे 9. सो मार्सचा कलर रेड असतो. आणि असं एक फेमस ऍस्ट्रोलॉजर आहे, सेलिब्रिटी ऍस्ट्रोलॉजर. सो त्यांनी बोलून दाखवलं होतं तो. पण प्रॉपर स्किल, बॅटिंग, बॉलिंग, टीम मॅनेजमेंट, सपोर्ट स्टाफ, कोच, ह्या सगळ्यांना क्रेडिट द्यावं लागेल. हम्म. नौखा जो रजत पाटीदार, जो पहिल्यांदाच कॅप्टन झाला, आणि कॅप्टन झाल्यावर पहिली ट्रॉफी IPL मध्ये आरसीबीने जिंकली, आणि त्याचं नाव हिस्ट्रीमध्ये कोरलं गेलं. विराट कोहलीच्या आपण भावना शेवटी बघितल्या, जेव्हा मॅचचं शेवटचे 3 जे बॉल राहिले होते तेव्हा. म्हणजे त्याच्या ज्या भावना, रडू त्याला कोसळलं शेवटी. त्या भावना म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग होती ती. आणि हम्म. फायनली त्याच्या हातात ती ट्रॉफी आहे आज. आणि म्हणजे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांनी, बॅटिंग बॉलिंग जे काय असेल, त्यांनी उत्तम कामगिरी केली, आणि दे डिझर्व दिस. Yeah. नॉट जस्ट विराट कोहली, बट एव्हरी पर्सन, एव्हरी फॅन, नक्कीच. एव्हरी टीम मॅनेजमेंटचा माणूस, एव्हरी सपोर्ट स्टाफ, कोच, सगळे हे डिझर्व करतात. नक्कीच नक्कीच. मला ह्याच्यात अजून ऍड करावं असं वाटतं की या वर्षीच्या पूर्ण सीझनची बेस्ट टीम ट्रॉफी उचलते, कारण की ते कन्सिस्टंट होते पूर्ण सीझनभर. आणि त्यांचे अनेक प्लेयर अकॉर्डिंग टू ओकेशन राईज झालेत, आणि त्यावेळेस त्यांनी परफॉर्मन्सेस केले आहेत बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये. फिल्डिंग त्यांची खास होतीच. ओके. अजून एक बोलायचं असं झालं की अं, ते मॅच जिंकल्यानंतर त्यांनी, आत्ताची टीम तर सेलिब्रेट करत होती, त्यांनी AB डिव्हिलियर्स असेल, क्रिस गेल असेल, त्यांचे पास्ट हिरोज असतील समजा टीमचे, त्यांना घेऊन सेलिब्रेट केलं. ते बघायला पण एक वेगळी मजा आली. AB डिव्हिलियर्स आणि विराट कोहली पळत आले, हक केलं, भरपूर त्याला सुद्धा स्टेजमध्ये इन्वॉल्व केलं. ते बघायला पण मजा आली. ओके. आणि नक्कीच विराट कोहली 18 वर्ष एका टीमसोबत खेळणं, अप्स अँड डाऊन्स. ओके. ह्याच्या आधीसुद्धा ते 3 वेळा फायनलला आलेले. ओके. ते फायनल हरले, आणि तरी एकाच टीमसोबत स्टिक करून, ओके, वारंवार प्रयत्न करणं, IPL जिंकणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासारख्या प्लेअरला जर का तो ऑप्शनमध्ये उतरला तर नक्कीच तो हायेस्ट पेड प्लेअर इझिली
होऊ शकतो. पण तरी त्यांनी त्याचं एलिजन्स दाखवलं, त्याची यु नो त्यांनी ही स्टील ट्राईड टू विन दिस विथ आर-सी-बी आणि खूप आनंद होतो विराट कोहलीसाठी, की एवढ्या वर्षाचा प्रयत्न सफल झालेला आहे. त्यांनी ती एक ट्रॉफी जी त्याच्याकडे नव्हती ती मिळवून दाखवली आहे. सो आय फील हॅपी दॅट ही इज हॅपी. ऍब्सोल्युटली. आपले स्टार्स जेव्हा आपल्याला हॅप्पी दिसतात त्यापेक्षा मोठी गोष्ट काही नसते. नो मॅटर कुठल्या टीमला आपण सपोर्ट करतो. नक्कीच. विराट आणि कोहलीला आणि ब्ल्यू मध्ये हं. नक्कीच आपण सपोर्ट केलेला आहे. आणि सो आणि ही इज आवर आपण हिरो. आपण आर-सी-बी फॅन्सचं पण एक कौतुक केलं पाहिजे, की मी मुंबईचा आहे. मला अ, नक्कीच मुंबईचं फॅन फॉलोइंगची जास्त तारीफ करायची गरज नाही आहे. मी तर त्यांना बेस्ट मानतो. पण त्यासोबत आर-सी-बी कम्स क्लोज टू दॅट. ओके. ऑर इवन इक्वल फुटिंगवर आहेत ते. सो त्यांचं कौतुक केलं पाहिजे, की एव्हरी इयर दे छानपणे सपोर्ट करतात त्यांच्या टीमला आणि यावर्षी त्यांना आनंद मिळाले, की त्यांना ट्रॉफी पण मिळते. सो ते जे सर्व मीम्स ओके आपण बघत आहोत, की तुमच्याकडे कप नाही आहे. ओके. ह्या हेवी मीम्स आता आय थिंक काइंड ऑफ साईड ट्रॅक होतील. येस. आणि आणि अजून एक म्हणायचं गेलं पंजाब टीमला पण कॉंग्रॅच्युलेट करतो, की दे पुट ऑन अ व्हेरी गुड शो. खूप वेळेपर्यंत 13व्या 14व्या ओव्हरपर्यंत ते गेममध्ये होते. गेम क्लोजपर्यंत घेऊन गेले, पण जस्ट कुठेतरी राहून गेलं. ओके. पण पूर्ण सीझन चांगला झालेला आहे. श्रेयस अय्यरचं कौतुक करतो. 2 वर्ष बॅक टू बॅक फायनल खेळला आहे. एकदा कलकत्त्यासोबत जिंकला. ओके. तो सीझन त्याचा परफॉर्मन्सेस ऊपर नीचे होता. पण ह्या वर्षी त्याचा पूर्ण सीझन छान गेलेला आहे. ओके. की मॅचेस त्यांनी सिंगल हँडेडली जिंकवलेल्या आहेत आणि फायनलमध्ये फक्त तो टप्पा पार करू शकला नाही. पण ओव्हरऑल ॲज अ कॅप्टन अमेझिंग परफॉर्मन्स आणि ॲज अ टीम पंजाबचं कौतुक ह्यासाठी वाटतं, की होम ग्रोन टॅलेंट त्याच्यामध्ये खूप होते. सो पुढच्या वर्षी जेव्हा टीम पुढे जाईल, तेव्हा ते जे प्लेयर्स अजून मॅच्युअर होतील, त्यांना बघण्याची अजून जास्त मजा येईल. नक्कीच. हं. आणि म्हणजे अजून एक ॲड ऑन जर करायचं झालं, पंजाबचं नाही, तर ओव्हरऑल IPL किंवा मॅचेसबद्दल, T20 मॅचेसबद्दल हं. आपण म्हणतो की T20 इज अ बॅट्समन्स गेम. तुम्ही इम्पॅक्ट सब रूल जे काय XYZ रूल्स आणून तुम्ही बॉलर्सचं करिअर संपवतायत. हं. तर मागची फायनल पण आपण पाहिली, ही फायनल पण आपण पाहिली आणि क्रुशल मॅचेस पण ज्या पाहिल्या, हं. तर त्या चेंज केल्यात त्या बॉलरनी. बॉलिंग नक्कीच. युनिटनी त्या मॅच चेंज नक्कीच. केलेली आहे. एक्झॅक्टली. कारण आपण प्लेऑफच्या आधी पण बोललो, जेव्हा टॉप 5 का 6 मध्ये कॉम्पिटिशन चालली होती, हं. तेव्हा बॉलर्सचं जे आहे महत्त्व ते आपण बोललो होतो. हेझलवूड परत आला होता, इंजर्ड झाला होता तो, मग परत आला आणि ते बॉलिंग युनिट क्रुशल पार्ट प्ले करणार ते आपण पाहिलं. कारण आर-सी-बी जी जिंकली आहे ती फक्त आणि फक्त बॉलिंग युनिटमुळे सेकंड हाफमध्ये जे आहे, हं. बॉलिंग युनिटमुळे चांगली ती जिंकलेली आहे. कृणाल पांड्या झालं. कृणाल पांड्यापासून भुवनेश्वर कुमार, हेझलवूड हे सगळेच झाले. कारण मी बोलतोय एवढं आहे बॉलर्सबद्दल कारण त्यांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही T20मध्ये आणि नक्कीच. आपण ते बोलायलाच पाहिजे. म्हणजे हा प्लॅटफॉर्म आपला तोच आहे, की ज्यांना जेवढं फुटेज मिळत नाही किंवा जेवढं ते डिझर्व्ह करतात, हं. ते मिळत नाही. ते आपण ह्या प्लॅटफॉर्मवर देतोय. तर बॉलर्सबद्दल आपण थोडंसं बोलूया. तुम्हाला ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये काय कसं वाटलं? आर-सी-बी मागची जी सीझन होती, ते हरत होती, ते बॉलिंग युनिट खराब होती म्हणून हरत होती. हं. वारंवार आपण खराब असलेलं प्रत्येकजण बोलतात, पण चांगल्या गोष्टीला उचलून धरायला पण एक्झॅक्टली. आपण पाहिजे. बरोबर. बरोबर. तू जे बोलला ते अगदी बरोबर आहे. काल बरेचसे जेव्हा मॅच जिंकल्यानंतर जे क्रिकेट समीक्षक, जे कॉमेंटेटर्स होते, त्यांनी या प्रतिक्रिया नक्कीच दिल्या, की असे सीझन होते आर-सी-बीचे प्रिव्हियस जे राहिलेले आहेत बऱ्यापैकी सीझन, हे बॅट्समन डॉमिनेटेड म्हणजे त्यांच्याकडे बॅट्समन खूप स्टार्स असायचे. मॅक्सवेल असायचा तुमचा, ABD, क्रिस गेल आणि कोहली ऑब्व्हियसली. आणि हे जेव्हा आउट व्हायचे किंवा ह्यांचं हे आउट झाले लवकर की टीव्ही लोक स्विच ऑफ करायचे. ही लिटरली प्रतिक्रिया म्हणजे असं व्हायचं. पण ह्या वेळेस त्यांचं बॅटिंग युनिट पेक्षा बॉलिंग युनिट जे स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यामुळेच ते जिंकले हे मान्य करायला पाहिजे आपण. बरोबर. नक्कीच. आणि ओव्हरऑल टुर्नामेंटचं जर बघितलं तर सुरुवातीला जे स्कोर्स होत होते 260, 280 आपल्याला वाटत होतं की अरे हे काय चाललंय. हं. पण जसं जसं उत्तरार्धात टुर्नामेंट गेली
बॉलरचा पगडा आपल्याला तितकाच भारी दिसला जितका बॅट्समनचा होता. सो बॅट वर्सेस बॉल प्रॉपर टुर्नामेंट होती. मी असं सांगेल ही वाली. नक्कीच, नक्कीच. बरोबर. कारण प्रिव्हियस मॅचेस जर पाहिल्या, इव्हन पंजाबची आपण क्वालिफायरची मॅच जी पाहिली, तर 203 सुद्धा कमी वाटले होते आपल्याला मुंबईच्या अगेन्स्ट. हम्म, पण हम्म. तेच आर-सी-बीनी 190 जे केले, हम्म. तर फर्स्ट इनिंगमध्ये मॅक्झिमम लोकांना वाटलेलंच होतं, की अरे यार, होऊन जाईल. पंजाब जिंकणार ही मॅच. हम्म. कारण स्टार्ट पण चांगला मिळाला होता त्यांना. बरोबर. पण एंड आपण पाहिलाच, की बॉलर्सनी कशी ती मॅच फिरवली. करेक्ट, नॉट करेक्ट. जस्ट दॅट, मागच्या वर्षीची पण फायनल जर बघितली तर एका प्लेअर स्टार्क स्टार्क. स्टार्कमुळे तुम्ही खूप मोठा रिझन होता तो. त्याचा सिंहाचा वाटा ज्याला म्हणतो आपण, तसा वाटा होता. सो बॉलर बरोबर. तुम्हाला मॅचेस जिंकवतात, मोठे मोठे मॅचेस जिंकवतात, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. नक्कीच. यावर्षी आणि कृणाल पांड्यानी पण क्रुशल विकेट्स हो. राईट टाइमला घेऊन, कारण की तो IPL मध्ये बऱ्यापैकी मुरलेला आहे. त्याला हम्म. तिकडचा म्हणजे होम कंडिशन्स त्याला फेवर करतात. बॉलला तो फ्लाईट, पेस, स्लो, फ्लॅट कसा ठेवायचा स्पिनर असून तो राईट मोमेंटला पिच कंडिशन्स आणि ऑपोनंटला बघून व्हेरिएशन्स करतो, विकेट्स घेतो आणि हँडी बॅट्समन पण आहे योग्य त्या सिच्युएशनमध्ये. सो ते पण काल त्यांनी विथ द बॉल खूप छान परफॉर्म केलं. 2 विकेट एकदम राईट टाइमला घेतले आणि RCBला परत गेममध्ये आणलं. ही वॉज बरोबर. मॅन ऑफ आणि द मॅच थ्रू बाय द वे टुर्नामेंट येस्टरडे. मॅन ऑफ द मॅच होता. राईट. आणि आता वळूया थोडंसं कॅप्टनकडं. रजत पाटीदार. त्याच्यासाठी पण मला खूप छान वाटतंय, की फर्स्ट कॅप्टन्सीचा सीझन आणि एवढा ग्रेट सीझन त्याला मिळालेला आहे हम्म. आर-सी-बीला. तर बरोबर. त्याचं पण फ्युचर जे आहे ते फ्युचर कॅप्टन म्हणूनच नाही, पण एक इंटिग्रल पार्ट म्हणून त्याला गृहीत धरलं जाईल आता. तर बरोबर. त्याच्या कॅप्टन्सीबद्दल तुम्हाला दोघांना काय वाटतंय? कशी पाहायला मिळाली? डिसिजन्स करेक्ट होते. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन टू द टीम की होतं. मोठे कॉन्ट्रीब्युशन नव्हते, पण छोटे म्हणजे 25, 30, 35 जे काही रन बनवत होता, तो ते चांगल्या अप्रोचनी बनवत होता. कॉन्फिडंट वाटत होता. फक्त हेच आहे की कधी-कधी पब्लिक स्पीकिंग वगैरे येतं. काल पण म्हणजे मी आफ्टर द मॅच त्याचा इंटरव्ह्यू बघत होतो. तर थोडा तो जर असा म्हणजे जे बोलतो ते वाईट बोलत नाही, पण इतका प्रभाव नाही पडत, असं मी म्हणेन. हम्म. सो हम्म. जरा तो शाय आहे. ते माहीत कळतं. बट दॅट डझंट नेसेसरली मीन की तो वाईट कॅप्टन आहे. ओके. सगळेच जण एक्स्ट्रोवर्ट नसतात. कधी-कधी इंट्रोवर्ट लोकं सुद्धा चांगले कॅप्टन बनू शकतात. त्या कॅटेगरीमध्ये तो असेल. पण आय थिंक जर का मोठे टीम्स जसं की T20 इंडियन टीम लीड करायची असेल किंवा 50 ओव्हरची टीममध्ये त्याला जागा पाहिजे असेल आणि तिकडे लीड करायचं असेल, तर जरा एक्स्ट्रोवर्ट नेचर लागतं. कारण की तुम्हाला भरपूर पैलू असतात. कारण की यू आर नॉट जस्ट मॅनेजिंग प्लेयर्स, यू आर नॉट जस्ट मॅनेजिंग युअरसेल्फ. तुम्हाला BCCIशी कोऑर्डिनेशन असेल, तुमचं टीम मॅनेजमेंटची कोऑर्डिनेशन असेल, कोचेसची असेल. सो एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. सो नक्कीच तो डेव्हलप होईल त्या गोष्टींमध्ये आणि त्याच्याकडे रिसोर्सेस आहेत आहेत ते डेव्हलप करण्यासाठी. सो ते होऊ शकतं. सो अदर दॅन दॅट नथिंग नथिंग बॅड टू से. ऑल गुड. नक्कीच. आणि श्रेयस अय्यरचा पण तुफान सीझन जसं साहिलने पण मेन्शन केलं. परत आम्ही एक्झॅक्टली. प्रत्येक एक्सपर्ट्स कडून पण ऐकतोय, की श्रेयस अय्यरला ग्रेटेस्ट IPL कॅप्टन घोषित करून द्यायचं का? तर त्याच्या कॅप्टन्सीबद्दल पण थोडंसं आपण बोलूया. कारण लास्ट सीझन त्याने जिंकवला. हा बरोबर. सीझन पण पंजाबचा त्याला बॅक करण्याचा डिसिजन ऑक्शन पासून, की त्यांनी कॅप्टन आणला. बरोबर. तो हम्म. खूप क्रुशियल डिसिजन होता पंजाबचा. हम्म. तिथंच वसीम जाफरचं पण रिसेंटली मी पाहिला व्हिडिओ. तर त्यांनी टुर्नामेंटच्या सुरुवातीलाच म्हणाले होते, की पंजाब आणि RCB फायनलमध्ये जातील. हम्म. हम्म. कारण करेक्ट. त्यांचं मेन्शन मी यासाठी करतोय, पंजाबचे ते कोच होते काही हम्म. सीझन्समध्ये. हम्म. होते. या सीझनला नाही, पण रिसेंट इयर्समध्ये ते कोच होते. तर त्यांनी ती टीम पाहिलेली आहे. म्हणजे श्रेयस अय्यरचा जो डिसिजन आहे, हम्म. तो बघून त्यांनी ते प्रेडिक्ट केलं असणार किंवा एन नंबर ऑफ रिझन्स असणार. हम्म. पण
दॅट वॉज व्हेरी क्रुशल डिसिजन. बरोबर, बरोबर. आणि नॉट जस्ट IPL, आय थिंक रणजी उचलली आहे त्यांनी, इराणी ट्रॉफी उचलली आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उचलली आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली आहे. सो ओव्हरऑल अख्खा वर्ष एकदम दणकेदार आहे त्याचा. हम्म. सो वॉट एव्हर इज टचिंग राईट नाव इज टर्निंग गोल्ड. सो अमेझिंग, अमेझिंग परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ कॅप्टन सुद्धा. नक्कीच त्याची म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. एक क्वालिटी त्याची जी आहे तो, पहिली गोष्ट तो अग्रेसिव्ह कॅप्टन आहे. हम्म. म्हणजे जर मी डिरेक्ट कम्पेअर करायचं म्हटलं तर रजत पाटीदार कालच्या मॅच बद्दल सोडून द्या, पण मी रजत पाटीदार वर्सेस जर श्रेयस अय्यर, एकंदरीत मी पर्सनॅलिटी डिफरन्स म्हणून सांगतोय की तो दुसरा अग्रेसिव्ह आहे, तो शाय बिलकुल नाहीये हम्म. श्रेयस अय्यर. हम्म. त्याच्यानंतर ना बोल्ड डिसिजन्स घेतो, तो घाबरत नाही कशाला. हम्म. आणि थोडासा तो मुंबईचा असल्यामुळे का काय मला कारण माहिती नाही, पण तो मला थोडा रोहित शर्माच्या पट्टीतला दिसतो मला कॅप्टनशिप मध्ये, मी सांगेल. हम्म. जेव्हा त्या दिवशी, सॉरी, बरोबर, बोल बोल. मुंबई का शर्मा? बोल बोल, शशांक सिंग कंटिन्यू. जेव्हा त्या दिवशी रनआउट झाला, त्यानंतरची ती रिॲक्शन, म्हणजे इट्स लाईक त्याच्यासारखी. आणि त्याला टीम ती लिडरशिप क्वालिटी आहे. काल जेव्हा AB डिव्हिलियर्सला विचारलं की तुझं रजत पाटीदार बद्दल काय म्हणणं आहे, आता ABDनी खूप क्लोजली फॉलो केलेली RCB वगैरे वगैरे, तर तो बोलला की जेव्हा मला कळलं की रजत पाटीदार हा कॅप्टन बनतोय RCBचा, माझा पहिला क्वेश्चन होता, हा माणूस, हा मुलगा कॅप्टन कसा बनू शकतो, कारण हा बोलतच नाही. कारण कॅप्टन जो असतो तुमचा, तो वोकल हवा असतो. त्याच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी, कम्युनिकेशन स्किल्स, जसं तू अगदी बरोबर मुद्दा मांडलास की ह्या गोष्टी खूप तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि हम्म. लिडिंग फ्रॉम द फ्रंट, सिंगल हँडेडली मॅचेस जिंकवणं, हारलेल्या मॅचेस खेचून आणणं, हे हे ज्या कॅप्टनला जमतो तो कॅप्टन माझ्यासाठी महान आहे. आणि श्रेयस अय्यर इज वन ऑफ देम. आणि पोटेन्शियली इंडियासाठी हम्म. व्हाईट बॉलचा जर आपण विचार केला फ्युचरमध्ये, ODI असेल फॉर एक्झाम्पल, हम्म. सो हरकत नाही त्याच्याकडे पण, त्याच्याबद्दल विचार जर झाला तर. मला तर तोच योग्य कॅन्डिडेट वाटतोय. हम्म. आपण बोललो पण कॅप्टन्स, म्हणजे 3 फॉर्मॅटमध्ये कोण कॅप्टन्स पाहिजे, त्यामध्ये आपण श्रेयस अय्यरला कॅप्टन करण्याचा मुद्दा बोललो होतो. हम्म. येस. तर नक्कीच म्हणजे डिपेंडिंग ऑन द सिरीज आणि हाऊ इट गोज विथ शुभमन गिल, मॅनेजमेंट डिसिजन घेईल मी त्यानुसार. मी 50 ओव्हर्स फॉरवर्ड म्हणतोय. शुभमनला राईट, टेस्ट राईट. कॅप्टन ट्राय करतील. आणि पण इंडियाचं तेच आहे ना, की इंडिया टीम तिन्ही फॉर्मॅटमध्ये एकच कॅप्टन प्रेफर करते. कारण की मग ते कसं असतं, प्लेयर्ससोबत तुमचं बॉन्डिंग असेल किंवा काही प्लेयर्स ट्राय करायचे असतील, तर ते जरा बरं पडतं एक कॅप्टन असेल तर. तो डिसिजन अंडरस्टँडेबल आहे. पण मध्ये मध्ये काही वर्ष होतं, म्हणजे ती पॉलिसी होती. पण इन द रिसेंट इयर्स आपण जर पाहिलं तर T20 मध्ये एक वेगळा कॅप्टन आपल्याला बरोबर, बघायला मिळतो. बरोबर. आणि ODI टेस्ट सेम हम्म. राहत आहेत कॅप्टन. हम्म. नाही, तू टीम बॉन्डिंग बद्दल जर म्हणला तर ब- आहे, पण असे फारच कमी प्लेयर्स आहेत की ते तिन्ही फॉर्मॅट खेळतात आत्ताच्या घडीला. तो हम्म. जुना काळ एक होता की त्याच्यामध्ये T20 मध्ये पण तुमचा तोच प्लेअर असायचा. हम्म. असे भरपूर प्लेयर्स होते की बाबा 7-8 प्लेयर असे असायचे की बाबा तिन्ही फॉर्मॅट तिन्ही खेळतात. फॉर्मॅट खेळायचं, बरोबर आहे. पण आत्ताच्या काळामध्ये तुमची T20ची टीम वेगळी आहे, यंगस्टर्स मोस्टली. ODIची टीम तुमची वेगळी आहे, टेस्टची टीम तुमची पूर्ण वेगळी आहे. फारच बोटावर मोजण्या इतके प्लेयर्स खेळतात. काही जण मग त्यामध्ये इंजुरी असतात, त्यामुळे बरोबर. दुसरे नवीन प्लेयर्स येतात. तर तो बॉन्डिंगचा मुद्दा इतका म्हणजे त्या ठिकाणी मॅटर नाही करणार. जो बॉन्डिंगचा मुद्दा मला वाटतं, जेव्हा 3 टीम तुमच्या त्यातले मोस्टली 70-60% पेक्षा जास्त प्लेयर्स जेव्हा तुमचे कन्सिस्टंटली तिन्ही फॉर्मॅट खेळत असतात, देन इट विल मॅटर. बट हम्म. त्या केसमध्ये मला नाही वाटत इतकं मॅटर करेल. नक्कीच, नक्कीच. तर आयपीएल बद्दल काय बोलायचं आहे अजून? काही नाही, आय थिंक मॅच बद्दल नाही, राहिलंय जबरदस्त कुठलं? सीझन झाला. ओके, फायनल सारखी वाटली. ओके. खूप मोमेंट्स असे होते की पण RCBने चांगली स्टार्ट केली, वाटलं की 220-230 होऊ शकतं. त्यांनी विकेट्स लूज केले, त्यांचा रन रेट थोडा स्लो झाला, 190 पर्यंत राईट. पोहोचले. नंतर मग असं वाटलं पंजाबकडे गेम आहे, त्यांना चांगली स्टार्ट मिळाली, त्यांनी विकेट्स लूज केले. सो अप्स अँड डाऊन्स चांगले होते, जे का फायनलमध्ये अपेक्षित असतात. आणि नंतर एंडला तुम्ही प्लेयर्सचे इमोशन्स बघितलेत. ओके, सेलिब्रेशन बघितलं. सो अमेझिंग, अमेझिंग थिंग टू वॉच.
फायनलसारखी होती. मजा आली. न्यूट्रल सपोर्टर होतो, पण विराट कोहली फॅन होतो. सो मला जे पाहिजे होतं ते मिळालं, आय वुड से. आणि या सगळ्यामध्ये शशांक सिंगचं थोडंसं ओव्हरशॅडो झालेलं आहे हम्म, त्याचा परफॉर्मन्स. हम्म, तर त्याचा पण टाइम येईल. त्याचा टाइम आलाच आहे. मागच्या वर्षी सुरू झाला तो. बरोबर. रॉंग म्हणजे जे ऑप्शनमध्ये झालं होतं फनी मुवमेंट, हम्म, की त्याला दुसरं कोणीतरी समजलं होतं आणि ॲक्सिडेंट बाय म्हणून झाला होता तो. तर त्यांनी स्वतःला चांगला प्रूफ केलेला आहे. कालची मॅच जी होती त्यांनी खूप क्लोज आणली. हम्म. बट यस्टरडे वॉज विराट कोहलीज डे असं एक्झॅक्टली. म्हणून आपण मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. एक्झॅक्टली. कालच्या सेलिब्रेशन नंतर एक थोडीशी थोडीशी नाही, खूप दुःखद घटना घडली. ती म्हणजे कमीत कमी 10 लोकं चेंगराचेंगरीत जे आहेत ते एक्सपायर झाले. आर-सी-बीचं सेलिब्रेशन जे चालू होतं, त्यांना जे हम्म, फेलिसिटेट करणार होते त्यांच्या चीफ मिनिस्टर जे असते तिथं. तर त्याबद्दल सगळेच जण बोलतायत. जी की घटना म्हणजे माहीत नाही कुठं चुकलं त्यांचं, कुठला बंदोबस्त चुकला वगैरे काय जे असेल, पण जे झालं ते वाईट हो. झालं. एक्झॅक्टली. म्हणजे सर्वप्रथम मी तर म्हणेल त्यामध्ये एक लहान मुलगी होती 14 वर्षाची, 13-14 वर्षाची. म्हणजे ईस्ट इंडिया पॉडकास्टच्या वतीने मी सर्वप्रथम सर्वांना अ, भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मेन म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण कम्प्लिटली मी न्यूज बऱ्यापैकी फॉलो करत होतो आणि माझं अनालिसिस मी सांगतो की ह्यामध्ये पूर्णतः चुकी आरसीबी मॅनेजमेंटची नाहीये, पूर्णतः चुकी प्रशासनाची नाहीये किंवा पूर्णतः चुकी फॅन्सची नाहीये. हे कंबाईनली सगळ्यांची चुकी आहे आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे. रिझन, काल रात्री मॅच संपली 3 जूनला. करेक्ट, 3 जूनला सुमारे 11:30-12ला तुमची मॅच संपली. ओके. हम्म, म्हणजे रात्री 12 वाजता किंवा 4च्या पहाटे आपल्याला रात्री समजलं, 3च्या रात्री समजलं की बाबा आरसीबी जिंकली आहे ट्रॉफी. हम्म, ओके. नाव हे डिसाइड होतं आतमध्ये त्यांच्या मॅनेजमेंट थ्रू की उद्या आपण विक्ट्री परेड काढायची आहे. विक्ट्री परेड काढायची आहे लगेच उद्या. आज रात्री जिंकली, उद्या लगेच. हम्म, आता हा जो टाइम फ्रेम आहे, हम्म. या टाइम फ्रेम मध्ये प्रशासनाला तितकी मॅनेजमेंट करणं हा पुरेसा वेळ नव्हता. ओके, एक विचारायचं त्याच्यामध्ये, त्यांनी विक्ट्री परेड कुठे काढायचं ठरवलं? सो विक्ट्री परेड त्यांची आय डोंट नो एक्झॅक्टली, पण मला वाटतं ती विधानसभा जी होती हम्म, तिथून ओपन बसमध्ये जे होतं त्यांनी ते कॅन्सल केलं फायनली हम्म. बिकॉज ऑफ द क्राऊड आणि हे सगळं, की तिथून ते स्टेडियम पर्यंत ते विक्ट्री परेडनी जाणार होते, ते ओके, ती परेड काढून ओपन बस वॉटेवर. ओके. सो 11:30ला तुम्हाला कळलं त्यांनी लगेच. आणि विराट कोहली ऍज अ सेलिब्रिटी आहे, हम्म, विराट कोहलीच्या मागे लोक वेडी आहेत. बरोबर. तो स्टेडियम मध्ये ओरडून ओरडून सांगत होता. आता त्याला बिचारायला काय माहिती नाही, त्यालाही दोष देऊ शकत नाही. हम्म, तो म्हणत होता सी यू टुमॉरो एव्हरीबडी आणि असं वगैरे. तर तो आमचा सेलिब्रिटी आम्हाला बोलवतोय, तर मग लोक तुटून पडली बरोबर. आणि त्यांना टाइम भेटला नाही प्रशासनाला. हम्म, 11:30ला मॅच जिंकली. सकाळी त्यांची फ्लाईट होती काहीतरी व्हॉट एव्हर टाइम, 3 वाजता ते पोहोचले. हम्म, 3:30 वाजता हॉटेलला गेले. 3:30 वाजता हॉटेलवरून ते विधानसभा जी त्यांची ते प्राईम मिनिस्टर सॉरी चीफ मिनिस्टर व्हॉट एव्हर जे होतं ते झालं. आणि त्याच्यानंतर ना ते स्टेडियमला जाणार होते. तर स्टेडियमची कॅपॅसिटी समथिंग 30,000 आहे, 25,000 आहे, सॉरी कोणती 25-30,000. नाही रे, नाही. हो. 50,000 आहे स्टेडियमची कॅपॅसिटी, पण त्यांनी प्रेझेंटेशनसाठी मग ते आय रिएडजस्ट डोंट नो केली व्हॉट, असेल. पण 30,000 कॅपॅसिटी होती आणि हम्म, त्यांनी फ्री एंट्री ठेवली. ओके. 32,000 आहे आय गेस, फॉर करेक्ट बोलायचं तर. हम्म, 32,000 एक जण, आणि त्यांनी फ्री एंट्री ठेवल्यामुळे लोक एकदम ओसंडून आली. बरोबर. कोणी छतावर चढतंय, कोणी झाडावर चढतंय, कोणी गेटवर वाजवतंय. हम्म, त्याच्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. आणि कोणाला म्हणजे पर्टिक्युलर दोष देता येणार नाही. पण हम्म, आपण जर बघितलं 2007ला विक्ट्री परेड झाली, 1971ला जेव्हा ते 1983ला माफ करा तेव्हा एक हम्म, विक्ट्री परेड झाली, हम्म, 2007ला झाली. हम्म. त्याच्यानंतर तुमची आता जेव्हा 2011
11ला नाही, विक्टरी परेड नाही, 11ला परेड नव्हतं झालं परेड guess. नाही, पण आता 2023ला जिंकल्यानंतर झाली. पण 24 ला. 2011ला पण जेव्हा वर्ल्ड कप जेव्हा जिंकलो तेव्हा पण बाहेर गर्दी खूप झाली होती, हो. मरीन ड्राईव्हच्या बाजूला तिकडे त्यांनी सगळीकडे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 2011ला जिंकले ना, तर त्यांनी हम्म, फक्त मॅनेजमेंट सोबत, म्हणजे आय थिंक जेव्हा हम्म, शरद पवार बोर्डवर होते, त्यांनी जे की मेंबर्स आहेत बोर्डचे त्यांच्यासोबत आणि टीम सोबत वानखेडे स्टेडियमच्या आत, ओके, हम्म, त्यांनी एक इव्हेंट घेतलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी वाइंड अप केलं. आणि 2025ला आता 2024ला जेव्हा आपण हम्म, जिंकलो हम्म, T20 वर्ल्ड कप तेव्हाही परेड झाली, पण तेव्हा असं बरोबर. काही झालं नाही. केवळ हम्म, पुरेसा वेळ भेटला प्रशासनाला हम्म, आणि मॅनेजमेंट तितक्या चांगल्या पद्धतीने झालं. पण हे टोटली मिसमॅनेजमेंट, काय जे काय बोलायचं ते बोलू, पण 10 जणांचे म्हणजे इतका चांगला दिवस, इतका 18 वर्षांनी ज्या गोष्टीची त्याचे फॅन्स वाट बघत होते हम्म, विराट कोहलीला, आणि त्यांच्यासाठी इतका, त्यांच्या 10 लोकांचा प्रश्न नाही, 10 फॅमिलीजचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. 10 फॅमिलीजसाठी हा किती ट्रॅजिक डेज आहे की ऑन दी अदर हँड. आणि सर्वात म्हणजे खराब गोष्ट मला काय वाटली की बाहेर लोक चेंगराचेंगरीत मरतात आहेत, जखमी होतात आहे, अँब्युलन्स 25-30 पीपल जखमी झालेले आहेत, हम्म, आणि आतमध्ये सेलिब्रेशन तरीच त्यांनी चालू ठेवले. दे कुड बरोबर. हॅव स्टॉप्ड इट. म्हणजे ऑब्विसली प्लेयर्स बद्दल ती माहिती पोहोचली नसेल, पण मॅनेजमेंट जे काय होतं त्यांना तरी माहिती ती पोहोचली असेल. हम्म, सो सेलिब्रेशन त्या ठिकाणी स्टॉप ॲज अ कर्टिसी वॉट एव्हर हम्म, करायला हवं होतं, बरोबर. पण तसं किंवा करण्यात नाही किंवा आलं. किंवा हा नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे जे मॅनेज करतायत, क्राऊड मॅनेजमेंट म्हणा, हम्म, ओके, तर तुम्ही ते स्लोली अँड स्टडीली, कधी कधी तू माहिती नाही वानखेडेमध्ये गेलायस की नाही, पण वानखेडेमध्ये आज जाणं वन ऑफ द डिफिकल्ट थिंग्स टू डू आहे. हे जर का मॅच मॅच असेल दुपारी 3 वाजता, तर 12 वाजल्यापासून गर्दी असते. ओके, हो. असं कधी झालंच नाही की तू पहिला बॉल बघशील वानखेडेमध्ये मॅच असेल तर. ओके, ते टू बी ऑनेस्ट. वानखेड्याचं कसं आहे ना, थोडंसं कंजेस्टेड मध्ये येते. आणि दुसरं म्हणजे आजूबाजूला खूप रेसिडेन्शियल छोटी छोटी मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत, म्हणजे बरोबर. 6-6 मजल्याच्या वगैरे. तर ते त्यामुळे ते कंजेस्टेड होतं तिथं. ते पण ते क्राऊड वेल मॅनेज करतात ते हा, मी दरवेळेस. तेच म्हणतोय की त्यांना जर माहिती होतं हम्म, की आपण विधानसभामधनं टीमला ह्या हम्म, अमुक वेळेस ग्राउंडवर आणणार, तर मग त्यांनी खूप वेळ आधीपासूनच क्राऊडला स्टेडियममध्ये हळूहळू सोडू शकले असते, इन बिट्स अँड हम्म, पीसेस, हम्म. 50-50, 100-100च्या बॅचेसमध्ये, जेणेकरून ते ग्राउंडमध्ये जाऊन जरी थांबले असते आणि 2-3 तासानंतर प्लेयर आले असते, ट्रॉफी प्रेझेंटेशन झालं असतं तरी चाललं असतं, रॅदर दॅन प्लेयर्स आणि हे एकत्र आले असते आणि कमी टाइम फ्रेममध्ये भरपूर लोकांची गर्दी आत सोडली तर चेंगराचेंगरी होणं साहजिक आहे. सो नाही, हे मोस्टली जे झालं हे बाहेरच झालं स्टेडियमच्या, लोक जे आले ते. पण एनिवे जे काय रिझन, म्हणजे पोलीस प्रशासनालाही तितकी अपेक्षा नव्हती की इतके लोक येतील बाबा, की मे बी ते पण एक रिझन असू शकतं. पण जे झालं खूप बट वाईट बट झालं. रिअली सॅड फॉर दोज हम्म, हू लॉस देअर लाईव्स अँड रिअली सॅड फॉर देअर फॅमिलीज. ओके, एका ऍब्सोल्युटली चांगल्या मोमेंट मध्ये हे होणं अनफॉर्च्युनेट आहे आणि रिअली सॅड फॉर देम अँड देअर फॅमिलीज. करेक्ट. बरोबर. आमच्या प्रेयर्स नक्कीच त्या फॅमिलीसोबत आहेत आणि अपेक्षा करू की पुढं कुठल्याही रॅलीमध्ये, कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये ह्या प्रकारची घटना झाली नाही पाहिजे. त्याची दक्षता आत्तापासूनच, म्हणजे ऑब्व्हियसली प्रशासन वगैरे सगळं पाहतच. पण आपण फक्त हेच होप करू शकतो की ही परत काही व्हायला नाही पाहिजे असं. एक छोटस ऍड करतो फक्त मी, ऍज अ फॅन्स. आता बरेच जण व्हिडिओ बघतील, आपण व्हिडिओ बघतो, तुम्ही तुमच्या जे मित्र मैत्रिणी जे काही फॅन्स असतील त्यांना ही गोष्ट सांगा की ह्या जायची बहुतांशी गरज नसते. किती लोकांना चान्स भेटणार आहे विराटला बघायला, किंवा किती खूप थोड्या जणांना मिळणार आहे. तर आपणही स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. करेक्ट, 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 करेक्ट. नक्कीच. तर IPLचा सीझन 18 सीझन हा ह्या नोटवर आपण संपवतो आहे. आपण पुन्हा भेटूया लवकरच इंडिया व्हर्सेस इंग्लंडच्या प्रिव्ह्यूमध्ये. जी टेस्ट सिरीज आहे, जे ट्रान्झिशन आहे इंडियन क्रिकेटमधलं, त्याबद्दल बोलूया. आणि तुम्ही तुमच्या कमेंट्स नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपण त्यानुसार पुढे जाऊ. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.